आणि यानंतरची आपण सगळी ही चंद्रपुरातली दृश्य पाहत होतो। इथे चंद्रपुरामध्ये एकच जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आज महापौर पदाची निवड झाली। इथे भाजपचा महापौर बसणार आहे। त्यांना पाठिंबा दिलाय ठाकरेंच्या शिवसेनेनं। त्यामुळे भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येत इथे महापौर पदासाठीची सत्ता स्थापन करण्यात आली। महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर तर उपमहापौरपदी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव यांची निवड झाली। यासाठी सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरवण्यात आला। सव्वा वर्ष दोन्ही पक्षांचे म्हणजे भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते महापौरपदी विराजमान होती। तर एकंदरीतच गेल्या अनेक दिवसांपासूनचा जो तिढा होता तो सुटला, कारण इथे ठाकरेंच्या शिवसेनेचा जो निर्णय होता त्यामुळे ही सगळी भूमिका समोर आली आणि त्यांच्या बाजूने जो काही निकाल देण्यात आला तो निर्णायक ठरला। भाजपसोबत जात इथे सत्ता स्थापन करण्यात आली महापौर पदासाठी। त्यानंतर भाजप आणि एकंदरीतच ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक एकत्रित आल्याचं आपण पाहतोय। काँग्रेसमध्ये गटबाजी आहे आणि त्याचाच त्यांना फटका बसला, अशी प्रतिक्रिया काही वेळापूर्वी एनडीटीव्ही मराठी सोबत बोलत असताना भाजपच्या किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केलेली आहे। तर संदीप गिरे यांनी सुद्धा या एकंदरीतच विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे। अधिकची माहिती जाणून घ्या, प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, एकंदरीत सगळ्यात जल्लोष सुरू आहे, कसं वातावरण आहे? प्रवीण, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेमधील सत्ता नाट्याचा हा नाट्यमय शेवट झालेला आपल्याला पाहायला मिळतो। उपमहापौर पदाच्या निवडणुकीत सुद्धा मोठा थरार पाहायला मिळालेला होता, कारण समसमान मतं मिळालेली होती आणि अखेर ईश्वर चिट्टीनं हा निर्णय घेण्यात आला। एकंदरीतच ही प्रक्रिया राबवल्यानंतर आता चंद्रपुरात दोन्ही पक्षांच्या वतीनं हा जल्लोष पाहायला मिळतोय। भाजपचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे इथे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील आणि प्रामुख्याने नगरसेवक असतील, यांनी हा जल्लोष केलाय। निवडणुकीत महापौर पदासाठी जी चुरस होती ती आपण आता ही संपली पाहतोय आणि भाजपचा जो महापौर आहे तो इथे दिसतोय आणि या ठिकाणी उपमहापौर जे आहे प्रशांत दानव ते सुद्धा झाले। महापौर तर निवडून आला होता, पण उपमहापौर निवडून येण्यासाठी ईश्वर चिट्टी काढावी लागली आणि ईश्वर चिट्टीच्या माध्यमातून आता उपमहापौर जो आहे तो सुद्धा झालेला आहे आणि प्रशांत दानव हे उपमहापौर इथे निवडून आलेले आहे। चंद्रपूरच्या महापौर आपल्यासोबत त्यांना विचारूया, काय सांगाल, काय भूमिका आहे तुमची, काय भावना आहे तुमची, तुम्ही निवडून आला? एकंदरीत पाहू शकतो तुमचा उत्साह आहे। भाजपच्या वतीनं ज्या पद्धतीनं ही प्रतिष्ठेची निवडणूक करण्यात आली होती आणि ऐन वेळेस काँग्रेसमध्ये महापौर होण्यावरून जो वाद होता तो त्याची संधी साधत भाजपनं इथे आपला महापौर बनवला आहे आणि उपमहापौर सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालेला आहे। या ठिकाणी महापौर दिसत आहेत आणि महापौर या ठिकाणी महापौरांचं स्वागत पेढे भरून केलं जात आहे आणि आता एकंदरीत या चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर म्हणून आणि उपमहापौर म्हणून यांची निवड झाली आहे। त्यांचं स्वागत इथे स्थानिक आमदार आणि स्थानिक नेते मंडळी भाजपचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करत आहेत आणि एकंदरीतच या ठिकाणी चंद्रपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर जल्लोषाचं वातावरण जे आहे सध्या दिसतं। बरोबर आहे प्रवीण, आणि त्यामुळेच हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। संगीता खांडेकर यांचा जो विजय झालेला आहे, त्यांची जी निवड झालेली आहे त्यानंतरचा हा सगळा आनंद उत्सव आहे। अनेक इथे नाट्यमय घडामोडी घडलेल्या होत्या गेल्या काही दिवसांपासून आणि आजचा दिवसही अपवाद ठरला नाही। अगदी सकाळपासूनच हा सगळा सस्पेन्स कायम ठेवण्यात आलेला होता, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि सत्तेपासून काँग्रेसला दूर ठेवलं। एकंदरीतच काँग्रेसमधली जी गटबाजी होती, दोन गट होते, वडट्टीवार असतील आणि धानोरकर असतील, त्यांच्या या सगळ्या राजकारणाचा कुठेतरी परिणाम झाला का, अशी ही चर्चा आता जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळते। मात्र चंद्रपुरात ठाकरेंच्या पाठिंब्यानं भाजपचा महापौर झाल्यानंतर दोन्ही पक्षामध्ये सध्या आनंदोत्सव आहे। सव्वा वर्षांच्या प्रत्येकी 2 टपमध्ये वाटून घेण्याबाबत दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालं, तर ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे उपमहापौर होणार आहेत, त्यांची ही निवड झाली आहे।